सगळ्या देवाच्या पूजेचे टाइम ठरलेले आहेत हा. महादेवाच्या पूजेचा टाइम ठरलेला नाही. गुरुजी, कोणी भक्त सकाळी 5ला आला तरी चालतंय, त्याच्या आधी 4ला आला तरी चालतंय, त्याच्या आधी 2ला आला तरी चालतंय, त्याच्या आधी 12ला आला तर लईच जमतंय त्याला. रात्री 12ला निश्चित काळात रात्री 2 वाजता जरी त्याच्या डोक्यावर पाणी नेऊन टाकलं तरी चालतंय, तो खुश होतो. बाकीच्या देवाच्या डोक्यावर पाणी सकाळीच फक्त टाकावं लागतं, संध्याकाळी नाही. गणपतीच्या डोक्यावर जर रात्री 9 वाजता पाणी टाकलं पाप लागते पाप महाराज. कारण 9ला ती झोपी गेलेली राहते, त्याच्या डोक्यावर पाणी टाकल्यावर काय हो. सगळे देव रात्री 9च्या नंतर झोपी जातात आणि मग सकाळी आम्ही उठवतो त्याला काकडा करून. सकाळी उठवतो आम्ही. महादेवाचा काकडाच नाही, कारण महादेव झोपीत जात नाही, त्याला उठवायचं कामच नाही. कवाय पाणी होतं त्याच्या डोक्यावर. सगळ्यात जास्त त्याला पाणी आवडते. पाणी वाहिलं की महादेव संतुष्ट होतो. त्याची पूजा कधी केली तर तो संतुष्ट होतो. आता दुसरा प्रश्न असा आहे, कोणी कोण करावं त्या महादेवाची पूजा? पूर्वेकून बसाव का पश्चिमेकून बसाव का उत्तरेकून बसाव का दक्षिण? कोणी कुणी बसाव हो, तो पंचमुखी परमेश्वर आहे. कोणी कुणी बसा, कोणी कुणी पाणी होता त्याच्यावर. तो सदा संतुष्ट तो योगी, जो सुख दुःख न त्याची कधी पूजा करा खुश होतो. कोणी कुणी पाणी होता, कोणीकडे कोण्या दिशेला बसून पूजा करा. बाकीच्या देवाला देवाचं तोंड असलं पूर्वेकड तर आपण पश्चिमेकड बसून भागत नाही. देवाचं तोंड पूर्वेकडे असल्यावर पश्चिमेकड त्याची पाठ राहते. काय राहते? पाठीची पूजा करता काय? नाही, जमत नाही, जमत नाही. पण एकमेव महादेव असा आहे, कुणीकडे बसून पूजा करा माय तेवढंच पुण्य. सद्योजात मुखाची पूजा करा की वामदेव मुखाची पूजा करा, आगोर मुखाची पूजा करा, का तत्पुरुष मुखाची पूजा करा, का ईशान मुखाची पूजा. आणि त्याला त्याच्या पूजेला लागतंय बेलन भस्म. बेल भस्म. आता अलीकडे लई महाराज झाले, प्रत्येक महाराजाचं शास्त्र वेगळं. आणि 12ने महाराज बेल पालता व्हायला सांगायला. पालता शेतात रोटी घेऊन जाता की नाही तुम्ही? शेतात मालकाची रोटी काही खल्ली ज्वारी काही घेऊन जाता की नाही? शेतात जाता की नाही? टोपल्यात मग ते टोपलं डोक्यावर घेताना सोयीचं घेता का उरपाट पालते घेता? कसं घेता? पालते घेता का सोयीचं? सोयीचं घेता ना. मग देवाला बेलाच पान सोयीचं व्हावं का पालत? कोणी महाराजांना सांगू द्यावं, कोणी कोणाचं ऐकू नका. शास्त्राचा खरा नियम असा आहे, कोणती वस्तू निसर्गानं जशी निर्माण केली तशी व्हावी. बस. कोण्यात बाबाला विचारू नका, कोणाला मला सुद्धा विचारू नका. आणि दुसरी गोष्ट, जसं झाडाला लागतंय तसं. आता झाडाला बेलाचं पान देठाकून राहतंय का मधल्या पानाकून राहत? देठाकून राहते की नाही? देठ झाडाला आणि मधलं पान कुणीकडे असतंय? बाहेर असते, म्हणजे आपल्याकडे असते. आपण बेल तोडायलो तर देठ झाडाला असतंय. बेलाच्या पानाला किती पान राहतात? बेलाला 3 पान. एक पान डाव्या हाताकडे असतंय, एक पान उजव्या हाताकडे राहतंय. देठ झाडाकडे राहते, मधलं पान कुणीकडे राहतंय? आपल्याकडे राहते ना. मग कोण्याही देवाला बेलाच पान व्हा, मधलं पान आपल्याकडे करूनच व्हायचं. मधलं पान आपल्याकडे करूनच व्हायचं. कोण्याही बाबाला सांगू द्या. शास्त्र असं यथा उत्पन्न तथा समर्पयेत. शास्त्रानं जशी वस्तू निर्माण केली तशी देवाला. आणि बेल वाहिल्यावर सगळ्यात जास्त महादेव संतुष्ट होतो. आणि महादेवाला वायाचं जे भस्म आहे ना, हे डुप्लिकेट भस्म आहे. आता तुम्ही मला लावलं का नाही? तुम्ही पुठी करायली की नाही घराला? पुठी गणपतीच्या मूर्त्या करायला की नाही? प्लास्टर ऑफ पॅरिस त्याचं भस्म आहे. आणि तुम्ही लई येडे झाला, तुमच्या घरीच भस्म आहे हो. गाय आहे की नाही? गाय गायचं शेण गौरी करून वाळवायचं आणि ते चुलीत घालून जाळायचं. उरलेली राख म्हणजे भस्म आहे. महादेवाला 3 वस्तू आवडतात, पाणी, भस्म आणि बेल. एवढं वाहिलं सदा संतुष्ट तो योगी. सदा संतुष्ट तो योगी. आणि मग तो महादेव कसा आहे?
सगळ्याची नाव वेगळी आणि महादेवाचं नाव सगळ्यापेक्षा वेगळं. त्याचं नाव आहे जगदीश, त्याचं नाव आहे जगन्नाथ, त्याचं नाव आहे विश्वनाथ. आलं का लक्षात? महाराज मन्मथ माऊलीला विचारलं, तुमच्याकडे एवढं जे प्रगल्भ विचाराचं ज्ञान आहे ते कुठून आलं? मन्मथ माऊलीने सांगितलं, परंपरेने आलं. परंपरेने आलं म्हणजे कुणी आलं? बसवराज श्री गुरु कडून आलं. ज्ञानराज माऊलीला विचारलं, एवढं मोठं जे महाज्ञान आहे आपल्याकडे कुठून आलं? ज्ञानराज माऊलीने सांगितलं, परंपरेनं आलं. परंपरेनं आलं म्हणजे कुठून आलं? म्हणजे निवृत्तीनाथाकडून आलं. निवृत्तीनाथाला विचारलं, तुमच्याकडे कुठून आलं? गहिनीनाथाकडून आलं. म्हणजे गहिनीनाथाला विचारलं, तुमच्याकडे कुठून आलं? गोरक्षनाथाकडून. गोरक्षनाथाला विचारलं, तुमच्याकडे असलेलं ज्ञान कुणीकडून आलं? कुणीकडून आलं? मच्छिंद्रनाथाकडून आलं. मच्छिंद्रनाथाला विचारलं, तुमच्याकडे असलेलं ज्ञान कुठून आलं? मच्छिंद्रनाथानं सांगितलं, मी मत्स्याच्या रूपात असताना महादेव पार्वतीला सांगत होते ते मी ऐकलं. मग तुमच्याकडे असलेलं ज्ञान कुठून आलं? भगवान शिवाच्या महादेवाच्या मुखातून आलं. म्हणजे ज्ञानाचा जनक कोण आहे? जनक, ज्ञानाचे जनक, ज्ञानाचं उगमस्थान कोण आहे? महादेव आहे. महादेव आहे. ज्ञान कुठून आलं? महादेवाकडून. ते महादेवाकडे असलेलं ज्ञान आपल्याला जर पाहिजे असेल तर आम्हाला, आणि त्या ज्ञानाने जर आमचं जीवन सुखी होत असेल तर आम्हाला त्याला प्रसन्न करून घ्यावं लागेल. म्हणून म्हणतो, सगळ्या प्रकारचं सुख त्याच्या चरणाप्रती आहे. त्याच्या चरणाप्रती आहे. म्हणून त्याला संतुष्ट करण्याकरता त्याची पूजा करावी लागते. आता आमचे पांडुरंग पळसकर गायक आहेत, गायन करून सेवा करतील. आपल्याला त्याच्यासारखं गाय जमणार नाही. आमचे मुरुसिद्ध भाऊ गोड पकवाज वाजवून त्या महादेवाला आपलंसं करतील. आपल्याला ते जमणार नाही. आपल्याला काय जमतंय? कीर्तनातून उठून द्यायचं. आपल्याला काय जमतंय? काहीच नाही. भोळी भाबडी भक्ती, त्याच्या पुढे जायचं आणि जप करायचं. जप काय? त्याला जप आवडतो, त्याला तप आवडतो. मग काय होतो? तो आपला होतो. आपला होतो. आपला गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलास. पाहू म्हणजे त्याचं दर्शन होतं आपल्याला. तो आपल्याला प्राप्त होतो. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती. आलं का लक्षात? म्हणून महाराज म्हणतात, आपल्या भक्तीने तो प्रसन्न होतो. आणि एकदा तो प्रसन्न झाला, आपलं कार्य सिद्ध झालं. मग आता एकदा तो आपला झाला आणि तो आपल्याला प्रसन्न झाला की मग आता आपली काळजी आपल्याला नाही. नाही महाराज, एका विशिष्ट अवस्थेपर्यंत सुदाम्याला काळजी होती. आणि एकदा का सुदामाला देव भेटला, सुदामा देवाचा, देव सुदाम्याचा झाला. पाणी प्यायचा गिलास सोन्याचा सुदाम्याच्या घरचा, जेवायचं ताट सोन्याचं, त्याचं घर सोन्याचं, त्याचं नगर सोन्याचं झालं. एकदा देव आपला व्हावा, एकदा देव महादेव आपला झाला की काय करतो? आपलं सगळंच काम करतो. आपला झाला की त्याच्यामध्ये आपल्याविषयी आपुलकी निर्माण होते. आणि आपल्याविषयी त्याच्याकडे आपुलकी निर्माण झाली की आपल्याला सोडून त्याला करमत नाही. मग काय होतं? आपण दिसत नसलो की त्याला बेचैनता होती. मग आपला शोध घेत घेत आपण कुठे आहोत? आपला शोध घेत घेत आपण जिथे आहेत तिथे येतो. आपण कुठे राहतो? या भूमंडळावर राहतो. मग तो परमात्मा आपला शोध घेत 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 कुठे येतो? भक्तासाठी भूमंडळ धुंडाळीतो.
रोक्षित भाऊ तुमच्यासारखा माणूस असला की नाही मी 2 वाजेतो तर कीर्तन करीन. शोध घेत 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 भूमंडळावर येतो. भक्ताचा शोध घेत बर का, भक्ताचा शोध घेत घेत येतो. भक्ताप्रती त्याला प्रीती जडते, प्रेम जडतं, जिव्हाळा जडतो. मग देव भक्ताला आपली प्रॉपर्टी समजायला लागतो आणि भक्त देवाला आपली प्रॉपर्टी समजायला लागतो. एवढी दोघांमध्ये एकात्मता निर्माण होते. हे दोन्ही एक होतात. दोन्ही एक झाली म्हणजे हे द्वैतातला अद्वैत आहे. द्वैतातला अद्वैत. आता मी राहिला नाही, तू राहिला नाही, दोन्ही एक झाली. द्वैता द्वैता ही अवस्था निर्माण झाली. उरला नाही ठाव पाहता कोठे, उरला नाही ठाव पाहता तू. मी तू विसराले एक रूप ही एकात्मता दोघात निर्माण झाली. आता काय हो, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिव आपला झाला. आता काय उरलं महाराज, आता काय उरलं? आता काहीच उरलं नाही. महादेव प्रभू म्हणतात आता तो देव माझा झाला ना, माझाच राहावा. आता दोघांमध्ये वियोग नसावा. म्हणे महादेव भोळा, म्हणे महादेव भोळा, म्हणे महादेव भोळा, म्हणे महादेव भोळा.
महादेव प्रभू म्हणतात माझा देव माझा परमात्मा माझा भगवंत असा आहे, सगळ्या प्रकारचं सुख देणारा आहे. म्हणून माझं जीवन सुखी व्हावं म्हणून मी त्याचं गायन केलं, त्याचं भजन केलं, त्याचं पूजन केलं, त्याची साधना केली, त्याची उपासना केली, त्याची भक्ती केली, त्याच्यासाठी तप केलं आणि त्याला आपलंस करून घेतलं. असा देव त्यांनी काय दिलं, काय दिलं? अहो द्यायचं काही शिल्लकच ठेवलं नाही. आमच्यात आणि त्याच्यात काही भेदच उरला नाही, आम्ही दोघेही एक झालो. असा माझा परमात्मा आहे आणि तो परमात्मा माझ्या डोळ्यात भरावा, डोळ्यात भरावा. डोळ्यात भरावा म्हणजे या डोळ्याला, जग पाहणाऱ्या डोळ्याला जग दिसू नये तर जगदीश दिसावा. बरोबर माझे डोळे दोन्ही डोळा याचा अर्थ असा आहे, जग पाहणाऱ्या डोळ्याला जगदीश दिसावा, फक्त जगदीश दिसावा, जगतातला ईश दिसावा. विश्व पाहणाऱ्या या डोळ्याला फक्त विश्वनाथ दिसावा, विश्व दिसू नये असा त्याचा अर्थ आहे. बर माझे दोन्ही डोळा. कीर्तन संपलं, जाता जाता सुंदर अशा प्रकारचं नियोजन गावकरी मंडळीने केलं. गावकरी मंडळीचे अनंत उपकार आहेत. मायबाप हो, आपल्याप्रती काय बोलावं शब्द नाही. गाव छोट, मला गुरुजींनी सांगितलं का म्हणजे 25 घर असतील, सोबत सगळे गावकरी आहेत. एवढ्या निष्ठेने गाव छोट, काम मोठं. काही नामांकित मंडळी सगळी बोलवली. प्रत्येक कामात क्वालिटी आहे. मृदंगात क्वालिटी, मृदंग वाजवणाऱ्यात क्वालिटी, मायकात क्वालिटी, सिस्टम मध्ये क्वालिटी, गायक लोकात क्वालिटी, गायनात क्वालिटी, ऐकणाऱ्यात क्वालिटी, श्रोत्यात क्वालिटी. सगळं येवन काम चालू आहे. गावकरीचे मानावे तेवढे, गावकरी मंडळींना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. मायबापू सज्जनो, तुमच्या या उपकाराची फेड करण्याकरता किंवा तुमच्या ऋणातून मुक्त होण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत. का? माझ्या राष्ट्रसंतांनी
घालून दिलेली ही शिवसंप्रदायाची भजन कीर्तनाची दिव्य अशी परंपरा आपण निष्ठेने चालवित आहात. आपल्या प्रपंचातला रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000 उदार अंतकरणाने देऊन ही परंपरा सुशोभित करत आहात, चालवित आहात. तुमच्या चरणी सदैव नतमस्तक होतो आणि तुमच्या ऋणात राहू इच्छितो. ज्या सप्त्यात पंगत नाही त्या सप्त्यात काय मजा असते. काय गोड पंक्ती करायला पा. आज कोणाची पंगत होती? लक्ष्मण बाबूराव मुदखेडे आणि मोहनराव राजाभाऊ सोनवळे या द्वय महोदयांची आज पंगत होती. मी पाहिलं पहा, काय जिलेबी होती. अरे काय आपल्या लेकीच्या लग्नात जसं जेवाय करा तशा पंक्ती करायत. मायबाप हो, तुमचे लय उपकार आहेत. खरं सांगा, खरे पुण्यवान अन्नदाते. कितवा सप्ताह आहे गुरुजी? 43वा सप्ताह आहे. 7च वर्ष बाकी आहेत सुवर्ण महोत्सवाला. 7च वर्ष. पहिल्या वर्षी काही काही पुण्यवान अन्नदाते असे असतील गुरुजी की पहिल्या वर्षी ज्याने पंगत केली त्याची 43 वर्षापर्यंत पंगत चालू आहे. असे काही घरात याचे पाय धरावा बिचाऱ्यांचे. 43 वर्षापासून सप्ताहात अन्नदान, पारायण करत्याला जीव घालाले, भजन करणाऱ्याला, पूजन करणाऱ्याला जीव घालला. तुम्ही धन्य आहात, धन्य आहात. काय बोलावं आपल्या प्रपंचातला रुपया, 2 रुपये उदार अंतकरणाने दान देणारे श्रोते, दाते, त्यांना पण धन्यवाद. तुम्ही इथं दिलात ना. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, शाश्वत वैभवाचा स्वामी आशुतोष भगवान शिव तुम्हाला तुमच्या प्रपंचात काही सुद्धा कमी पडू देणार नाही. तुम्ही धन्य आहात. जाता जाता सुंदर अशा प्रकारचा आमच्या भाऊनी, मरुसिद्ध भाऊनी गोड मृदंग वाजवला. आमच्या माऊलीने पेटी गोड वाजवली, अगोदरही पेटी वाजवली. छान. आपल्याला पेटी मास्तर, मृदंग मास्तर आपल्याला धन्यवाद. आमचे गुरुबंधू भुजंगराव पळसकर, प्रसिद्ध महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक श्री पांडुरंग अण्णा पळसकर, गणेशराव मुरुडकर, ही सगळी गायक मंडळी यांना पण धन्यवाद. आमचे आडगावचे भजनी मंडळ, विशेष करून आमचे रमेशजी आणि गावातील भजनी मंडळ, या सगळ्यांना धन्यवाद. आता अशी एक सोसायटी करायची. भविष्यामध्ये हे सप्ते लय दिवस चालले पाहिजेत. 7 गावाचा ग्रुप करायचा आणि 7 गावाने एकूण एकाच्या गावात ठरलेल्या दिवशी जायचं. 10-20 टाळकरी घेऊन जायचं. आपण आता आडगावचे लोक आपल्या इथं आले, आपण ठरलेल्या दिवशी आडगावला जायचंच. आलं का लक्षात? गणेशवाडीचे भजनी मंडळ आपल्या गावात आले, आपण त्याच्यात जायचंच. ही परंपरा चालवायची. आणि असं काही जर केलं डोकं लढून तर चल 4 दिवस. आता बाकीच्या गोष्टी सगळ्या तयार आहेत. मरुसिद्ध मृदंग वाजवायला तयार आहे, हे बाकीचे गायक लोक गायला तयार आहेत. आता गरज आहे टाळकरीची. म्हणून असं आपण काहीतरी करावं. हे जास्त दिवस चालेल. टाळकरी मंडळींना धन्यवाद. त्याच्यानंतर आमच्या आदिमाया शक्तीचं स्वरूप असलेल्या माता भगिनी टाळी घेऊन उभ्या आहेत. माय तुमचे लय उपकार. तुम्हाला पण धन्यवाद. आमच्या ऐकायला बसलेल्या आदिमाया शक्तीचं स्वरूप म्हणजे आमच्या माता भगिनी, माय आपल्याला पण धन्यवाद. प्रत्यक्ष प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित अशी प्रीती बोल गंगावती म्हणून स्वीकारा की जी माय प्रत्यक्ष भगवान शिवाच्या स्वरूपात आपण बसला. धन्यवाद. आज माझ्या कीर्तनासाठी 1, 2, 3, 4 कीर्तनकार आहेत, 5 कीर्तनकार आहेत, अजून काही 5-6 कीर्तनकार आहेत. म्हणजे एवढ्या लोकात पेपर सोडून म्हणजे परीक्षाच घेऊ. म्हणून सगळ्यात मोठी भाग्याची गोष्ट कोणती सांगू का? एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहणं सगळ्यात भाग्याची गोष्ट. एका कीर्तनकारानं दुसऱ्या कीर्तनकाराचं कीर्तन पुढे बसून ऐकणं ही भाग्याची गोष्ट. आलं का लक्षात? मी कुठेही असलो, रात्री माझं कीर्तन 2 कीर्तन रात्रीचं सकाळचं दिलं होतं, पण गेलो तिथं रात्रीच्या कीर्तनासाठी म्हणजे तुमचा कार्यक्रम सकाळी आहे. काय हरकत नाही, काय हरकत नाही. ज्याचं कीर्तन होतं त्याच्या कीर्तनात विना घेऊन भजन सुरू केलं महाराज. चाल म्हणली, विना घेऊन उभं टाकलो, कीर्तन पूर्ण ऐकलं, 1 घंटाभर जागर केला, जास्त नाही बरं.
आणि विश्रांती घेतली. सकाळी प्रसाराचं कीर्तन करून ऐकलं. मी म्हणतो एका कीर्तनकाराने त्या सत्याच्या गावात असून दुसऱ्या कीर्तनकाराचं कीर्तन चालू असताना त्या गावात असून घरी झोपणं म्हणजे त्याच्या एवढं महापाप कोणतंच नाही. एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात झोपणं त्याला सगळ्यात मोठं पाप म्हणतात. म्हणून ते तर आपल्या जीवनात घडूच नाही. निष्ठेने सगळी मंडळी माझ्या पुढे बसून ऐकलात. आमच्या मुतखेडे ताई आहेत, आमचे किशनराव मुतखेडे गुरुजी आहेत, हे दाम्पत्य काय यांची निष्ठा, यांच्या निष्ठेचं वर्णन करण्याकरता शब्द नाही. आणि विशेष म्हणजे हाक दिले की येतात. आणि वनभुजवाडीच्या सर्व गावकरी मंडळीचे अनंत उपकार आहेत. तुमच्याबद्दल काय बोलू. पुनश्च एकदा तुम्हा गावकरी मंडळींना धन्यवाद देतो. साऊंड सिस्टम वाले दादा तुम्हाला पण धन्यवाद. रोज अभिषेक करणारे मौली महाराज त्यांना पण धन्यवाद. सेवा मौलींच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. गुरुराज हॅलो. आज अखंड शिवनाम सप्ताहाच्या 4थ्या दिवसाचे शिवकीर्तन लोकसेवा संस्कृत पंडित कीर्तन पंडित ज्ञानेश्वर मूर्ती शिवभक्तीपरायण भूषण स्वामी वाखारीकर यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी महादेव प्रभूंचा हा 4 चरणाचा अभंग सुखाचा पत्ता आपल्याला अतिशय अध्यात्म दृष्टीनं, कारण तुमचं महाराज कीर्तन ऐकावं म्हणजे आम्हाला असं वाटतंय की 11 वाजले तरी वेळ गेलेला समजत नाही. कारण ही जी ज्ञानामृत पाजण्याची तुमची जी शैली आहे अतिशय उत्कृष्ट आहे आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा समर्पित केला. तर आम्ही सर्व तृप्त झालो आणि तुमचे पुनश्च आभार मानतो. आणि या कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक मंडळी पांडुरंगांना पुरस्कार, गणेशराव मोरडकर यांचे गुरुबंधू शिवकीर्तनकार भुजंगांना पुरस्कार, तालमणी मोरसिद्ध पुरस्कार आणि नाव्याहून आलेले भजनी मंडळ, आडगावचे भजनी मंडळ आणि इतर गावांहून सर्व आलेले महिला पुरुष भजनी मंडळ, श्रोते मंडळ सर्वांचे आभार मानतो. त्यानंतर चाल महिला भजनी मंडळ नाव्हा, त्यांना साथ करतील महिला भजनी मंडळ कवठा नांदेड.